लेकरू लहान असतं आणि त्याला जर घाबरवायचं असेल, समजा ते खूप वेळ मोबाईल खेळतंय, आपण काय सांगतो बायांनो त्याला? थांब तुझे पप्पा आल्यावर सांगते. आणि तू कशाला इथं? तुझी भूमिका काय? लेकरानं तुला का घाबरू नये? आपलंच बाळ आहे ना, आपलंच मूल आहे ना, मग त्याला घाबरवायला, त्याला धाक द्यायला पप्पा कशाला लागतात? पप्पा कशाला लागतात? मी एवढी एवढी उभी ना, तू माझंच ऐकलं पाहिजेस, तू माझंच ऐकलं पाहिजेस. ही प्रतिमा लेकरांच्या नजरेत सुद्धा आपण तयार करतोय का? तुम्हाला सांगते, जिजाऊंच्या मरणापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या प्रत्येक मोहिमेची चर्चा, त्याची मसलत, त्याच्याविषयी निर्णय घेण्यासाठी जिजाऊंसोबत चर्चा करायचे. का? कारण जिजाऊंची तेवढी बुद्धिमत्ता होती, तेवढा अभ्यास होता, तेवढं गुप्तहेर खातं सज्ज होतं जिजाऊंचं. तलवार घेऊन लढायला बाई तयार असायची. सिद्धी जोहरनं ज्या वेळेस पन्हाळगडाला वेढा दिला, त्यावेळेस नेताजी पालकर, सिद्धी खिलाल यांना त्या वेढ्यातून शिवाजी महाराजांना बाहेर काढता येईना. तेव्हा नेताजीला जिजाऊ म्हणाल्या, तुम्हाला जर माझ्या बाळाला त्या ठिकाणाहून सोडून आणता येत नसेल नेताजी, तर मी जातीनं जाते आणि माझ्या बाळाला त्या वेढ्यातून मी सोडून आणते. ही धमक आणि ताकद त्या आईत आहे. आणि म्हणून त्या आईचं मुलं ऐकतात. शिवाजी महाराजांनी शेवटपर्यंत जिजाऊंचं ऐकलं. ज्या वेळेस अफजल खानाचं 30,000 सैन्य स्वराज्यावर चालून येत होतं आणि त्यावेळेस शिवाजी महाराज जिजाऊंसोबत सल्लामसलत करायला गेले, तिथून निघताना त्यांना वाटलं, जर आपलं तिकडंच काही बरं वाईट झालं तर आपण परत आपल्या आईला बघू सुद्धा शकणार नाही. म्हणून त्यावेळेस शिवाजी महाराजांनी आईकडे वळून पाहिलं. त्यावेळेस काय म्हणाला जिजाऊ? काय म्हणाल आई? आपलं लेकरू एवढ्या मोठ्या दुश्मनाच्या ताब्यात पाठवत असताना त्या आईच्या काय भावना असाव्यात? त्यावेळेस जिजाऊ म्हणाल्या, राजे घाबरलात काय? जीवानिशी परत आलात तर स्वागताला जातीने हजर असू, आणि जर यदा कदाचित तिकडच काही बरं वाईट झालं तर काय राजे, बाळ शंभूला गादीवर बसू आणि जातीनं राज्यकारभार पाहू. ही धमक, ही स्त्रियांची धमक आहे. आमचं काय झालंय? आम्हाला असं वाटायला लागलं जगात आम्हालाच लेकरं झालेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याला सगळं मिळालं पाहिजे, तात्काळ मिळालं पाहिजे. माझ्या पोराला मोबाईल पाहिजे, माझ्या पोराला टीव्ही पाहिजे, भारीचे कपडे पाहिजे, मॉलमधल्या खरेद्या पाहिजेत, सगळं सगळं माझ्या लेकराला आत्ताच पाहिजे. चॉकलेट बिस्किट, ते काय मॅडमनी सांगितलं की चॉकलेट बिकलेट खा म्हणून? पिझ्झा बर्गर, काय वडापाव फिडापाव खा सांगितलं का? आम्हाला लय स्टाईल वाटायला लागली आजकाल. म्हणजे आम्हाला याच्या स्टाईलच वाटत नाही मॅडम की आम्ही पालेभाजी ज्वारीची भाकरी खातोय. आम्हाला पिझ्झा खाण्यात, केक खाण्यात, अजून काय काय ते बरंच काय काय जे येत असेल, मला त्याची नावही माहीत नाहीत, तर ते सगळं खाण्यामध्ये आणि ते लेकरांना घेऊन देण्यामध्ये आयांची चढाओढ आहे. मला एक दिवस माझा मुलगा शाळेत जात असताना म्हणाला की आई म्हणे सगळे मुलं चिप्स डब्यात आणतात, चिवडा आणतात, अजून काय काय भारी भारी आणतात, भारी भारी बरं का, भारी भारी आणतात, माझ्या डब्यात रोज पोळी भाजीच असते म्हणे. मी म्हटलं मग तुझी आई चांगली आई आहे, कारण तिला उठायचा कंटाळा येत नाही आणि स्वयंपाकाचा तर त्याच्याहून येत नाही. चिप्स द्यायला कुठं त्रास होतोय? मुद्दा काय आहे, आज आम्हाला काय वाटायला लागलंय, जे टीव्हीत दिसतं ते सगळं भारी आहे. थोडक्यात याचं कन्क्लुजन काय, जे टीव्हीत असतं ते सगळं भारी आहे. आणि मग टीव्हीतले नवरे कसे बायकांना गिफ्ट देतात, बड्डेला विश करतात, बायकोचा वाढदिवस साजरा करायला एखादा कार्यक्रम करतात, नाही का? आणि आपल्या नवऱ्याचा आपला वाढदिवसही ध्यानात नाही. परिस्थिती आहे की नाही? आता हात वर करायला लावणार नाही मी. म्हणजे हे लक्षात घ्या, तिथे मालिका वाईज नवरा बदलतो, नाही का? जरा लेट करंट लागला. म्हणजे
ते जगच भांडवलदारांचं आहे. टीव्हीचं जग हे भांडवलदारांचं जग आहे. त्यांना तुमच्या भावनांची काहीच घेणं देणं नाहीये. त्यांना घेणं आहे त्यांचे प्रॉडक्ट विकण्याशी. बायकांनो, कोणतीच क्रीम लावून कोणतीच बायको गोरी होत नसते, कोणतीच बाई गोरी होत नसते, आणि कोणत्याच गोष्टीनं तुमचं वजन कमी होत नसतं जर तुम्ही व्यायाम आणि आहाराचं नियोजन केलं नाही तर. पण ही पावडर लावल्यावर गोरं होतं, ते क्रीम लावल्यावर गोरं होतं, हे वापरल्यावर असं होतं. हे कोण शिकवतं आम्हाला? जाहिराती शिकवतात, टी व्ही शिकवतो. मी नेहमी म्हणते, अजिबात भावना नसलेली लोक भावना विकण्याचा धंदा करतात. मालिकेच्या माध्यमातून, पिक्चरच्या माध्यमातून. मला सांगा, आत्ता एक पिक्चर आला, कोणता सांगा बायकांशी, सांगा पटकन, जरा जोरात. बाई पण भारी देवा. पाहिला? पाहिला का? अरे हो म्हणा ना, तर नाही म्हणा, त्याच्यात काय. पाहिलं. कशाची कॉम्पिटिशन आहे? पटकन. बायकांची तर आहे हो, पण कशा बाबतीत आहे? मंगळागौर. किती जणींच्या घरात मंगळागौर होते सांगा बरं मला. कुणाच्या घरात मंगळागौर झाली आहे? पिक्चर नंतर नाही, पिक्चरच्या आधी. पिक्चर नंतर तर येड्या झाल्या बाया. पिक्चरच्या आधी तुमच्या घरात मंगळागौर होत होती का? अहो ती होतच नाही कुणाच्या घरात, ती फक्त ब्राह्मणांच्या घरात होते. ती आमचा सणच नाहीये तो. आमचा प्रॉब्लेम तोच आहे. लोकांचं डोक्यावर घेऊन नाचायला आम्हाला लयच मजा वाटते, लय मजा वाटते आम्हाला. दुसऱ्याच्या बापाला कृत्रिम बाप बनवून त्याचं कौतुक करण्यात आम्हाला प्रचंड आनंद झालेला आहे. आणि आमच्या बापांना बाप म्हणायला लाज वाटते आम्हाला, नाही का? ही सावित्रीबाई काय कॉटनची साडी, आडवं कुंकू, बिचारी डोक्यावर पदर घेतलेली, तिचा फोटो लावायला आम्हाला जर वाईट वाटतं. कसा मेकअप बिकअप केलेली बाई, गोरी पांजरशी. तिनं का भाकरी देणार, तिनं का शिक्षण देणार, तिनं का तुमच्या भल्याचा विचार करणार. ते लय भारी वाटतंय बायांना, नाही का? हळदी कुंकवात मुरडायला नको तिथं मुरडायला लय छान वाटतं. मेंदू गहाण ठेवायला आम्हाला फार आवडायला लागलंय थोडक्यात. आणि म्हणून बायकांना एक समजून घ्या की ह्या सगळ्या ज्या जाहिराती आहेत त्या कुठल्या तरी कंपनीच्या आहेत, त्या प्रोडक्ट्स विकण्यासाठी आहेत. आणि तो सरळ सरळ व्यवसाय, त्यांच्या फायद्याचा व्यवसाय. ह्याच्यात तुमचं काय? मला सांगा, स्त्रियांनी शिकलं पाहिजे आणि त्या स्त्रियांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. बायकांनी आरोग्यपूर्ण काय खावं याच्यावर काही कार्यक्रम आहेत का? याच्यावर काही कार्यक्रम आहे? बायांना रोजगार कसा उपलब्ध होईल, त्यांनी काय शिकावं, त्यांनी कोणता आहार घ्यावा. असले तरी डॉक्टरची एखाद्या अशीच अर्ध्या तासाची, जशी आपण ताईंची ठेवली आज, तशी एक मुलाखत ठेवतात आणि त्याच्यातही पुन्हा त्या दवाखान्याचे ॲड जास्त असते. आता तुम्ही गव्हर्नमेंटच्या आहात, आमचं काही म्हणणं नाही. तर मुळात मुद्दा असा आहे की तुम्हाला मला गुलाम करण्यासाठी आजची सगळी यंत्रणा काम करताना दिसते बायकांनो. ही तुमच्या माझ्या समोरची परिस्थिती आहे. मग आम्ही काय केलं पाहिजे? महात्मा फुलेंनी हंटर आयोगाला पत्र दिलं होतं की या देशामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं करा. त्यावेळेस या देशातला ब्राह्मण वर्ग इंग्रजांना मागत होता की इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षा भारतात घेण्यात याव्यात. म्हणजे कलेक्टर बिलेक्टर ऑफिसर होण्याच्या ज्या परीक्षा आहेत त्या इंग्लंडला होत होत्या, त्या भारतात घेण्यात याव्यात अशी त्या वर्गाची मागणी आहे. आणि त्यावेळेस बहुजन समाजाची मागणी, एक बहुजन समाजाचा पुढारी करताना म्हणतो की या देशातल्या मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं मिळालं पाहिजे. तर मला सांगा, आज महात्मा फुले असते तर काय म्हणाले असते? आज महात्मा फुले असते तर म्हणाले असते की तुम्हाला जर खरंच, कोणता नारा तो शासनाचा, बेटी पढाओ बेटी बचाओ करायचं ना तुम्हाला, की साधा मुद्दा आहे. एवढा खर्च करायला लागले ना तुम्ही. आज खर्च बघा ना बाहेर चाललेला, दिसतो की नाही? डोळे आंधळे थोड्यात. कुठं कुठं खर्च चाललाय सरकारचा, आपण विचारत पण नाही हा पैसा कुठून आला, नाही का?
अक्षदा घेऊन मिरवायला लागलोय आपण, फक्त दुसरं काय करतोय आपण? तर तुम्हाला जर खऱ्या अर्थानं बेटी बचाव बेटी पढाव करायचं असेल तर KG पासून PG पर्यंतचं शिक्षण सगळ्या जाती धर्माच्या मुला मुलींना मोफत आणि सक्तीचं द्या. दुसरी गोष्ट काय द्या आम्हाला? आरोग्य फुकट करा, नाही का? गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स, कोरोनामध्ये हा अनुभव घेतलाय आपण. आरोग्याची किंमत काय मोजावी लागली आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला जर सरकारला काही वाटत असन तर आम्हाला यष्ट्या बिष्ट्या फुकट अर्ध्या काही नको, काही गरज नाही आम्हाला त्याची, काहीच गरज नाही. आम्हाला गरज आहे बहुजन समाजाला आज सगळ्यात जास्त जर कशाची गरज असेल तर ती चांगल्या दर्जाच्या शिक्षणाची. बायकांनो, आपण झेडपीत शिकलेली पिढी आहे. आज झेडपीच्या शाळा किती जिवंत आहेत. बर, शिकलो आम्ही इकून तिकून, कळायला लागलं आम्हाला महात्मा फुले सावित्रीबाई मुक्ता, शिकलो आम्ही इकून तिकून. कोणत्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये नोकऱ्या आहेत? कोण भरती काढताय? म्हणजे आज बहुजन समाजानं अत्यंत गंभीर होण्याची गरज आहे. आणि त्यातली त्यात बायकांनो, आम्ही कुणाचं शिक्षण चाललंय? आमच्या लेकरांचं शिक्षण चाललंय. आम्हाला आई म्हणून काळजी असायला पाहिजे. आम्हाला आई म्हणून काळजी नुसतीच स्वयंपाकघरातली नको आहे. आम्हाला त्याच्या निकोप वाढीसाठी लागणारं शिक्षण सुद्धा चांगला दर्जाचं कमी पैशात मिळालं पाहिजे. ही काळजी आमची आहे आणि ती आम्हाला असली पाहिजे. दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे आमची लेकरं शिकून सवरून, म्हणजे प्रायव्हेट शाळांमधल्या फीज आपल्याला माहिती आहेत. प्रत्येक जण लाखो रुपये खर्च करून आपल्या मुलांना नाही शिकू शकत. आणि म्हणून महात्मा फुल्यांनी हंटर आयोगाला जी मागणी केली ती भारतीय संविधानात जरी त्याच्यात अमेंडमेंट झालेली असली, शिक्षण हा आमचा मूलभूत हक्क झाला एकीकडे आणि दुसरीकडे मराठी शाळा बंद होतात. हा काय प्रकार आहे हे आम्ही विचारलं पाहिजे स्त्रियांना. आम्ही ते नाही विचारत. आम्ही विचारतो चंद्रग्रहण किती वाजता आहे, कोणती पूजा कोणत्या थोबडाकडं दिशेकडं थोबड करून करायची आहे, पाठ कोणत्या दिशेला मांडायचा. आमचे प्रश्न, आमच्या बायकांचे प्रश्न, पाठ कोणत्या दिशेला मांडायचा, थोबाड कोणत्या दिशेला करायचं, अक्षदा व्हायच्या का गंध व्हायचा अगोदर, सुपारी ठेवायची पांढरी का लाल ठेवायची, नाही का? हळदी कुंकवाला ह्या वर्षी काय वाटायचं, मग त्याचा ग्रुप, त्याचं कंट्रीब्युशन, आणि त्याच्यात फेसबुकला असे फोटो ना असे फोटो ना असे टाकले संपलं. हे आमचे प्रश्न आहेत. मॅडमनी तुमच्या आरोग्यावर सांगितलं, तो आमचा प्रश्न आहे. आमच्या या शरीरावर प्रेम करायचं असतं हे तरी कोणी शिकवलंय का हो आम्हाला? बाईनं ताजं जेवायचं असतं हे कोणी शिकवलंय आम्हाला? उरलेलं शिळं असेल ते कोण खातं खरं सांगा? बायका खातात. कोणी शिकवलं आम्हाला? समाज व्यवस्थेनं शिकवलं. शिळं आम्ही खायचं, उपवास आम्ही करायचे, मग नवऱ्याला जीवदान मिळतं. तू मेल्यावर काय करायचं त्या जीवाचं, नाही का? सगळं जन्मल्यापासून मरेपर्यंत नवरा या प्राण्याभोवती बाईनं असं फिरत राहायचं. सकाळी आमची थोडीशी चर्चा चालू होती की बायको कशाला करायची. महत्वाचा प्रश्न आहे. हे आपल्या तरुण पोरापोरींना आम्ही शिकवलं पाहिजे. बायको कशाला करायची? कपडे धुवायला, बूट हातात द्यायला, स्वयंपाक करायला, घर नीट ठेवायला, याला बायको करायची असते. याला बायको करायची असते. त्यासाठी नोकर ठेवून घ्यायचा. म्हणजे सहजीवनाचे अर्थ सुद्धा आम्हाला कळत नाहीत. स्त्री पुरुषाच्या नातेसंबंधावर आम्ही खुलेपणाने बोलत नाही. आम्ही फार चांगलं सांगतो बायकांना, तुम्ही जिजाऊ व्हा, तुम्ही सावित्री व्हा, तुम्ही रमाई अहिल्या मुक्ता व्हा. आता सांगण्याची गरज आहे, भावांनो, तुमच्यात शहाजीराजे होऊ देत, तुमच्यात ज्योतिराव होऊ देत, तुमच्यात मल्हारराव होऊ देत, म्हणजे आमच्या बायका जिजाऊ सावित्री रमाई होतील.
कारण जिजाऊंच्या हातात काय होतं म्हणून शिवराय घडले. शहाजीराजे कर्नाटकची जहागिरी सांभाळतात. पुणे आणि सुप्याची जहागिरीचा सगळा कारभार जिजाऊंच्या हातात दिलेला आहे. आणि जिजाऊंनी सदरेवरती बसून जिजाऊ वालीत शिवाजी ही फारशीची राजमुद्रा आहे जिजाऊंची. आणि या अधिकाराखाली त्या 2 जहागिऱ्यांचा कारभार जिजाऊंनी सांभाळलेला आहे. 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून, ज्यांना या देशाच्या धर्मव्यवस्थेनं शस्त्र घेण्याचा हक्क सुद्धा नाकारला, अशा 18 पगड जातीच्या लेकरांना एकत्र करून मावळा हा शब्द कधी शिवाजी महाराजांच्या इतिहासापूर्वी ऐकलाय का, वाचलाय का? पण एकच शब्द आहे मावळा. जो स्वराज्यासाठी लढतो तो मावळा. ह्या मावळ्यांची फौज तयार करण्याची प्रेरणा कुणाची? 18 पगड जातीच्या लेकरांना एकत्र जेवायची, एकत्र राहायची, एकत्र लढायची प्रेरणा कुणाची? जिजाऊंची. ही प्रेरणा निर्माण करण्यासाठी जहागिरीचा, अर्थव्यवस्थेचा कारभार शहाजी राजांनी जिजाऊंच्या हातात दिलाय. म्हणून शिवरायांचं स्वराज्य घडवण्यासाठी जिजाऊंना निर्णय घेता आले. आज बायकांवर म्हणजे आमची व्यवस्थाच शिकवते आम्हावर की बायकांवर विश्वास ठेवायचा नसतो. कितीतरी बायका फक्त चेकवर सह्या करणाऱ्या मी पाहिल्यात. पगाराच्या चेकवर सह्या करतात, फक्त त्या बँकेत सुद्धा जात नाहीत. ही वास्तविकता आहे. आणि आमच्या बाया शिकल्या, आमच्या नोकरी करतात. आणि बायाही कौतुकानं स्टेजवर सांगतात, मला आमच्या ह्यांनी खूप स्वातंत्र्य दिलं म्हणून ही केलं. 50,000 पगार घरात आल्यावर तुला स्वातंत्र्य न द्यायला जातंय कोणाचं काय? पण 50,000 येत नाहीत आणि तरी तुम्ही स्वातंत्र्य देता, तर तुम्ही खरे ज्योतिराव आहात. पगार कमावणाऱ्या बाईला स्वातंत्र्य नाही देऊन काय करणार आहे तुम्ही? नाही का? मी नेहमी म्हणते, सावित्रीबाईंच्या काळामध्ये लोक म्हणायचे की बायका शिकल्या तर नवऱ्याच्या ताटात आळ्या पडतात. आज बायकांच्या पगारावर नवरे गाड्या घेऊन फिरतात. खरं आहे का खोटं आहे? जर जोरात बोला ना, तुमच्या बाजूचं तरी बोलत जा. आणि म्हणून आपण ही गोष्ट समजावून घेतली पाहिजे की सहजीवन म्हणजे नेमकं काय. सहजीवनामध्ये एकमेकांना आदर किती दिला पाहिजे. सावित्रीबाईंनी ज्योतिरावांना लिहिलेली पत्र आपण आवर्जून वाचली पाहिजेत. सासऱ्यांनी घराबाहेर काढलं तर कुठलाही विचार न करता ज्योतिरावांसोबत बाहेर पडलेल्या सावित्रीबाई. आणि तुम्हाला मला शिकवण्यासाठी अंगावरती दगड माती झेलत किती अपमान वाटला असेल त्या बाईला. एक साडी पिशवीत घेऊन जायची, तिथं गेल्यावर बदलायची, मग शिकवायचं. इथं कुणी साधं बोललं तर आमचे प्रचंड अहंकार दुखावतात. त्या सावित्रीबाईंचा त्याग कुठं ठेवावा? त्यांनी दगड खाल्ले ना, आम्ही दगड पुसतो नाही का? सावित्रीबाईनं दगड खाल्ले आमच्या शिक्षणासाठी आणि आम्ही दगड पुसतो आणि दगडांहून भांडतो. आणि असे आमचे मेंदू दगड झाले, कारण आमच्या मेंदूमध्ये विचार जाण्यासाठी वाचनाची नितांत गरज आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी काव्य फुले, सुबोध रत्नाकर हे कविता संग्रह लिहिले. आपण वाचलेत का? किमान जिजाऊ सावित्रीचं, अहिल्याबाईचं एक एक चरित्र वाचा बायांनो. भगिनी भाव निर्माण करायचा आहे आम्हाला. आणि भगिनी भाव आमच्यामध्ये निर्माण करत असताना आमच्या कर्तृत्वाचे धुमारे फुटण्यासाठी आमच्या जुन्या कर्तृत्वान स्त्रियांचे इतिहास आम्ही वाचले पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जी माणसं इतिहास वाचत नाहीत ती माणसं इतिहास कधीच निर्माण करू शकत नाहीत. आम्ही इतिहास निर्माण करणारी माणसं आहोत. आमच्या पिढ्या इतिहास निर्माण करणारे आहेत. कष्ट करणारे लोक इतिहास निर्माण करणारे लोक असतात. कष्ट करणाऱ्या माणसांची अवहेलना करायची नाही, कारण बहुजनांचं सौंदर्यशास्त्र श्रमातून येतं.
आमचं सौंदर्यशास्त्र परसबागेतून येत नाही. आमचं सौंदर्यशास्त्र हे गादी लोडावरून येत नाही, अंगावरच्या चरबीवरून येत नाही. आमचं सौंदर्यशास्त्र स्त्री पुरुषांच्या श्रमातून येतं. म्हणून आमची गाणी ही शेतामध्ये पीक लावतानाची आहेत, पीक काढतानाची आहेत. आणि म्हणून बायकांनो, कष्ट करणाऱ्या कुठल्याही माणसाचा सन्मान करा. आपण फुकट खाणाऱ्याचा सन्मान करतो आणि कष्ट करणाऱ्यांना नाकारतो. प्रत्येक कष्ट करणारी स्त्री ही आम्हाला आदरणीय वाटली पाहिजे. प्रत्येक कष्ट करणारी स्त्री, ती नोकरी करत असो किंवा नसो, पण ती घरासाठी कष्ट करतीये, तिच्या जगण्यासाठी आणि तिच्या सोबत असणाऱ्यांच्या जगण्यासाठी कष्ट करतीये. त्या सगळ्यांचा सन्मान करण्याची सवय आपण बायकांनो लावली पाहिजे. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अजून एक सवय आपण लावली पाहिजे, ती म्हणजे आपण जगत असताना आपल्या दिवसाचा भाग काही वाचनासाठी ठेवला पाहिजे. आज आमच्या हातात मोबाईल आले, आमच्या घरात टीव्ही आला आणि अडगळीत काय पडलंय? पुस्तकं. सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे सगळं. आणि लेकरांचं तर एक ब्रीदवाक्य झालंय, टीनेजर्स, मुलं आमची जी तरुण पोरपोरी आहेत, गुगल बाप आहे. काय? गुगल बाप आहे. पण तो बाप भांडवलदारांचा आहे, तो भांडवलदारांचा बाप आहे. तुमच्या माझ्या महामानवांचा इतिहास त्या गुगलवर सगळा आहे का? तो खरा आहे का? तो पण बघावं लागेल ना. कारण महात्मा फुलेंनी कलम कसाही शब्द वापरलेला आहे, आम्हाला तो विसरता येणार नाही. त्याच्यामुळे एक समजून घ्या, तुम्हाला तुमचा माझा इतिहास समजून घ्यायचा असेल तर आम्हाला पुस्तकांकडे जावं लागेल. आम्हाला पुस्तकच वाचावी लागतील. मोबाईलचा कामापुरता योग्य विवेकी वापर आम्ही केला पाहिजे. प्रत्येक टेक्नॉलॉजीचा केला पाहिजे कामापुरता वापर. पण बुद्धाची एक गोष्ट आहे, मी आवर्जून आजकाल ती सांगते, की बुद्धाला एका भंतेनं प्रश्न विचारला, हे तथागता विष काय असतं? त्यावेळेस त्या बुद्धानं त्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं, जी प्रत्येक गोष्ट मर्यादा ओलांडते ती विष असते. मग आमचा मोबाईल, आमचा टीव्ही मर्यादा ओलांडत नाहीये हे आज आम्ही ठामपणे म्हणू शकतो का बायकांना? घटस्फोटाचं प्रमाण वाढायला जबाबदार मोबाईल झालाय, ही वास्तविकता आहे. आणि आज आमची लेकरं ऑनलाईन अभ्यास करतात. आता तुम्ही शाळा ऑनलाईन चालवल्या असतील, जे कोणी शिक्षक असतील त्यांनी कोरोनाच्या काळात. तर ऑनलाईन अभ्यास युनेस्कोनं मध्यंतरी जाहीर केलं की ऑनलाईन अभ्यास बंद करून किंवा कमी करून जास्तीत जास्त फिजिकल एज्युकेशन, म्हणजे शिक्षकांना शिकवायचं, विद्यार्थ्यांनी ऐकायचं, घरी जाऊन पुस्तकं वाचायची, हीच एज्युकेशन सिस्टम चांगली आहे हे युनेस्कोनं डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण सुद्धा आता हे समजून घेतलं पाहिजे की मोबाईल आणि टीव्हीचा विवेकी वापर आपल्या घरांमध्ये सुरू केला पाहिजे आणि आपल्या संवादाचे सेतू जास्तीत जास्त वाढले पाहिजेत. नवरा बायकोतला संवाद, मुलांसोबतचा संवाद. कारण याच्यामुळे अनेक सगळे व्हिडिओ गेम क्रौर्याचे आहेत, मारण्याचे आहेत. मुलांच्या मानसिकता हिंसक होत चाललेल्या आहेत आणि मग मुलं ऐकण्याच्या पलीकडे चाललेली आहेत. आपण सजग पालक म्हणून मुलांचे मोबाईल चेक केले पाहिजेत. त्याच्या हिस्ट्री, त्यानं काय बघितलं हे आपण चेक करत राहिलं पाहिजे. कारण अनेक केसेस त्या दरम्यानच्या वाढत चाललेल्या आहेत. ह्या गोष्टीची एक सजगता आपण समजावून घेतली पाहिजे.